इंटिग्रेशन 0 to 1 by 2 1 minus 2x square into x is equal to sin theta dx is equal to cos theta into d theta. sin theta क्या x is equal to dx म्हणजे cos theta d theta. लिमिट चेंज करो था x is equal to sin theta 1 by 2 is equal to sin theta theta is equal to pi by 6 अपर लिमिट x is equal to sin theta इथं 1 by 2 ठेवायचं x ची व्हॅल्यू आहे परत x is equal to sin theta 0 equals to sin theta theta is equal to 0 lower limit sin pi by 6 आहे 1 by 2 थीटाची व्हॅल्यू काढायची x आहे 1 by 2 आणि 0 म्हणजे x आहे थीटा pi by 6 आणि थीटा 0 सगळे इथे सबस्टिट्यूट करा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे सिम्प्लिफिकेशन आहे नंतर इंटिग्रेशन काढू हे सबस्टिट्यूशन हे लिमिट चेंज केलं हे डायरेक्ट केलं तरी चालतंय तुम्हाला समजावून घेतलं आता 0 to pi by 6 1 upon 1 minus 2 sin square theta under root 1 minus sin square theta into cos theta d theta x is equal to sin theta घेतला 1 minus 2 sin square theta under root 1 minus sin square theta dx is equal to cos theta into d theta याला सॉल्व करो 1 minus 2 sin square theta चा फॉर्म्युला आहे cos 2 theta हे 1 minus sin square म्हणजे cos square आहे त्याचं रूट काढलं तर cos theta येते into cos theta d theta cos theta cancel 1 upon cos 2 theta म्हणजे sec 2 theta होतं secचं इंटिग्रेशन काढायचं log of sec plus tan 0 to pi by 6 limit sec 2 theta इंटिग्रेशन log of sec 2 theta plus tan 2 theta upon 2 नंतर pi by 6 ठेवायचं 1 by 2 log इथं pi by 6 ठेवला 2 into pi by 6 तर sec pi by 3 येते 2 plus root 3 log sec 0 1 plus 0 पुन्हा log 1 0 आहे याचा आन्सर येते 1 by 2 log 2 plus root 3 1 by 2 into log 2 plus root 3 सबस्टिट्यूशन मेथड सबस्टिट्यूशन केल्यानंतर मग सिम्प्लिफिकेशन नाही इंटिग्रेशन येते फक्त एकच आहे याच्यामध्ये की सबस्टिट्यूशन करण्यासाठी आपल्याकडं डेरिव्हेटिव्ह असलं पाहिजे ह्या प्रॉब्लेममध्ये डेरिव्हेटिव्ह नाही आहे तरी पण आपण सबस्टिट्यूशन केलं हे कधी करतो आपण ज्यावेळेला स्टँडर्ड फंक्शन असेल त्यावेळेला आपण डेरिव्हेटिव्ह नसताना पण टी ठेवतो सबस्टिट्यूशन करतो तर त्यातलं स्टँडर्ड फंक्शन कोणतं आहे ते आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर हे 1 मायनस एक्स स्क्वेअरचं सबस्टिट्यूशन साइन थिटा किंवा कॉस थिटा आहे आता पर्टिक्युलरली आपण साइन का ठेवलं आहे तर समजा इथं साइन ठेवलं 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा तर तिथं फॉर्म्युला तयार होते कॉस 2 थिटाचं हे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि डी एक्स म्हणजे कॉस थिटा डी थिटा हे लिमिट वगैरे चेंज केलं 1 by 2 ठेवलं ह्याच्यात समजा एक्स इक्वल टू 1 by 2
साईन 30 आहे 1/2 म्हणजे थिटा इज इक्वल टू 30 डिग्री किंवा π/6 येतं. समजा हे 0 ठेवलं इथं x इज इक्वल टू 0 तर साईन 0 0 आहे. मग हे लिमिट चेंज केलं 0 टू π/6 1 - 2 साईन स्क्वेअर थिटा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटा 1 - साईन स्क्वेअर कॉस स्क्वेअरच आहे त्याचं रूट काढलं कॉस थिटा कॅन्सल होतं. सेकचं इंडिकेशन लॉग ऑफ सेक प्लस टॅन आहे अपॉन 2 करायचं 2 थिटा आहे 2 ने डिवाइड करायचं कोएफिशियंट आणि ते 1/2 परत लिमिट ठेवलं 2 इंटू π/6 सेक π/3 2 आहे टॅन π/3 √3 आहे 0 ठेवलं सेक 0 1 आहे टॅन 0 0 आहे पण पुन्हा लॉग 1 0 आहे हे तर फायनल आन्सर